भारताच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएमच्या तपासणी आणि छाननीचे आदेश देण्यात आलेत। मुंबई हायकोर्टानं ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिलेली आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून। चांदिवली मतदारसंघाचे ईव्हीएम तपासणार 2024 विधानसभेचा निकाल बदलणार। मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। नसीम खान यांच्या याचिकेनंतर आदेश। 2024च्या विधानसभा निवडणुकीत चांदिवली मतदारसंघात शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी काँग्रेसच्या नसीम खान यांचा पराभव केला होता। या निवडणुकीत दिलीप लांडे यांना 1,24,641 मतं मिळाली होती, तर काँग्रेसच्या नसीम खान यांना 1,04,016 मतं मिळालेली आहेत। निकालात दिलीप लांडे यांनी 20,625 मताधिक्यानं नसीम खान यांचा पराभव केला होता। पण आता या निकालाची पुनर्पडताळणी होणार आहे, कारण मुंबई उच्च न्यायालयानं चांदिवली विधानसभेतील ईव्हीएम मशीन्स तपासण्याचे आणि चाचणी करण्याची परवानगी दिली आहे। माजी मंत्री नसीम खान यांनी दिलीप लांडे यांच्या विजयाला आव्हान देत निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी ईव्हीएम उत्पादक कंपनी असलेल्या बंगळुरूच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 16 आणि 17 एप्रिलला मुंबईत निदान चाचणी करण्यास परवानगी दिली आहे। भारताचा निवडणूक आयोग असा वागतोय जसा कुठला एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, एक राजकीय पक्षाचा एजेंडा चालवतो, असा निवडणूक आयोग नाही राहिला पाहिजे। म्हणून आम्हाला नाइलाजाने 2024च्या लोकसभाचा निकाल आल्यानंतर ज्याप्रमाणे राज्याच्या विधानसभाचा निकाल आला आणि त्या निकालाबद्दल संपूर्ण देशामध्ये लोकांनी शंका व्यक्त केली। अनेक मतदारसंघामध्ये त्या मशिनीबद्दल शंका उपस्थित झाली, तर निवडणूक आयोगाला वारंवार तक्रार करून सुद्धा ते आम्हाला दाद देत नव्हते, म्हणून आम्हाला मुंबई हायकोर्टामध्ये जायला लागला। कोर्टाच्या आदेशानंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि ईव्हीएम विरोधात जोरदार टीका केल्याचं दिसून आलंय। या ईव्हीएम हॅक करणं काही फार मोठी अडचण नाही किंवा कठीण काम नाही आहे, आणि म्हणून हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये काही प्रमाणात का आपल्या उच्च न्यायालयाचा निर्णय काही प्रमाणात जरी दिलासा देत असला तरी यावर सर्वोच्च न्यायालयाची पूर्वी भूमिका ठाम होत नाही, तोपर्यंत यावर शिक्कामोर्तब होत नाही। कोणी पुन्हा जातील, सरकारच्या माध्यमातून कोणाला पाठवलं जाईल आणि या पद्धतीनं हा निर्णय फिरवला जाईल। 2024च्या विधानसभा निकालानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएम विरोधात रान उठवलं होतं। निवडणूक आयोगाकडे या संदर्भात अनेक तक्रारी केल्यात। आयोगाकडून मात्र या तक्रारींची गांभीर्यानं दखल घेतलीच नसल्याचे आरोप झाले। पण आता उच्च न्यायालयानं निदान चाचणीसाठी का होईना ईव्हीएमच्या तपासणीला परवानगी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। त्यामुळे याचा चांदिवली निकालावर परिणाम होणार नसला तरी विरोधकांना ईव्हीएम विरोधात बोलायला नवा मुद्दा मिळणार आहे एवढं निश्चित। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।